बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मला वाटतं मागच्या 11 वर्षामध्ये आमदारकी असेल, नगरपालिका असेल, आम्ही एकामेकाविरुद्ध या चौकामध्ये सभा गाजवलेल्या आहेत. मला असं वाटतं की आम्ही दोघं एकत्र आल्यामुळे अर्धी गर्दी हे बघायला तिथं आलेली आहे. ही काही चुकीचं बोलणं ठरणार नाही. आणि आपण मोठ्या संख्येत आल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या सगळ्या माता भगिनींचा आभार व्यक्त करतो. हो, 11 वर्ष हा संघर्ष झालाय, प्रामाणिक संघर्ष झालाय. आणि 11 वर्षानंतर माननीय मुश्रीफ साहेब असतील, मी असेल, आम्ही एकत्र यायचा निर्णय घेतला. आणि जेव्हा आपण हा म्हणतो की आपण एकत्र निर्णय घेतला, कागलच्या विकासासाठी आपण निर्णय घेतला, त्याच्यावर विरोधकांमध्ये काही लोक टीका टिप्पणी करू शकतील. पण खरंच आपल्याला सांगतो की आम्ही विचार केला की एकामेकावर जी ताकद आम्ही वाया घालवली ती कागलच्या विकासासाठी आणखीन करू शकू. स्वर्गीय राजेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुश्रीफ साहेबांनी नेहमी त्यांची सूचना ऐकल्या, त्यांचं काम केलं. 2011 ते 2016 मध्ये आपण एकत्र काम केले. नगरपालिका फार यशस्वीपणाने आम्ही एकत्र चालवली. आणि आता आम्हाला असं वाटलं की ती वेळ परत आलेली आहे की आम्ही एकत्र येऊन ही नगरपालिका पुढे चालवली पाहिजे. सगळ्या जे या दोन्ही प्रभागातले सर्व उमेदवार जे होते, जे दोन्ही बाजून इच्छुक होते, ज्यांनी आमच्यासाठी माघार घेतली आणि ज्यांनी नंतर पाठिंबे जाहीर केले, आम्ही आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी प्रयत्न केला, यासाठी आम्ही सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी ज्यांनी पाठिंबा जाहीर केला, ज्यांनी ज्यांनी माघार घेतल्या. ज्यांनी ज्यांनी माघार घेतली आणि ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला, ते मुश्रीफ साहेब आणि माझ्यातर्फे आम्ही सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही मन मोठेपणाने आम्हाला साथ दिली. आणि प्रभाग नंबर 5 आणि प्रभाग नंबर 6 मध्ये प्रचंड दोन्ही गटांनी एकत्र मिळून काम करायची सुरुवात केलेली आहे. आणि हे त्यांनाही मान्य आहे की आम्ही एकत्र आलं पाहिजे. तर ते एकत्र यायचं एक निमित्त पाहिजे आणि एकत्र यायला कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आणि आम्हाला एकत्र येण्यासाठी ज्यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो पुढाकार घेतला, त्यांचंही मला इथं आभार व्यक्त करायचे. जेव्हा आम्ही दोघं एकत्र वर्षा बंगल्यावर बसलो, देवीजी बसले होते, चर्चा करत होतो, मी खरंच सांगतो आपल्याला की जो फॉर्म्युला देवेंद्रजींनी आमच्या समोर प्रस्तुत केला, त्या फॉर्म्युला साहेब असेल की आम्ही असेल, आम्ही एक जणांनी म्हटलं की ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण एकत्र करूया. आणि साहेब म्हटले. आणि आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा देवेंद्रजी एका दोघांना एकत्र आणतात, त्यांचं लक्ष कागल विधानसभेवर केवढं आहे त्याच्यापेक्षा मला काही बोलायची आवश्यकता नाही. आणि येत्या काळामध्ये उद्या आम्ही दोघं कागलच्या सभेमध्ये जाहीरनामा आपल्या समोर प्रस्तुत करतोय. एकत्र मिळून आम्ही येत्या 5 वर्षामध्ये मानेबहिणीच्या अध्यक्षतेखाली आमचे सर्व नगरसेवक नगरसेविका मिळून पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काय कामं करणार आहे हे आपल्या समोर आम्ही मांडणार आहे. आणि जी काही कामं आहेत, जसं राजेसाहेब सांगायचे की रस्ते गटरी ही होत राहतील, करत राहू, त्याच्यापेक्षा एक विजन डॉक्युमेंट आहे की आपण कागलसाठी काय करणार आहे, ज्याच्यामुळं पुढच्या 20-25 वर्षापर्यंत आपण ही कामं करायची. आम्ही मुरगुडमध्ये त्याचा उल्लेख केला. अधिक साहेब पण आपल्या भाषणात बोलतील की अंडरग्राऊंड ड्रेनेजचा हा फार मोठा विषय आहे आणि त्याच्यामध्ये एक किचकट काम पण आहे. तो प्रस्ताव साहेबांनी पुढे घेतलाय, टेक्निकल मान्यता आहे, साहेब आपल्या भाषणात बोलतील. पण येत्या काळामध्ये एक अंडरग्राऊंड ड्रेनेजचा विषय असेल, सोलारचा प्रोजेक्टचा विषय असतील, हे सगळे विषय शिक्षणाच्या हिशोबाने प्रत्येक शाळेमध्ये जे माझं स्वप्न आहे तो मुद्दा मी साहेबांसमोर मांडला, तो आपण जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे की डिजिटलायझेशन प्रत्येक शाळेमध्ये, नगरपालिकेची जेवढ्या काही शाळा आहेत त्याचं पूर्ण डिजिटलायझेशन आपण करून शिक्षणाच्या हिशोबाने, कारण आपल्या सामान्य कुटुंबातली सर्व माणसं ते नगरपालिका शाळेमध्ये जातात. असे सगळे मुद्दे
आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहे आणि त्यासाठी आम्हाला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मागायला आम्ही आलो. आम्ही आमची काय वैयक्तिक नगरपालिकेमध्ये काही कामं नाही, कामं कार्यकर्त्यांची असतात. जे काही नगरसेवकांचे उमेदवार आपल्या समोर आम्ही ठेवले, मग अशी जयंतचं भाषण झालं, अश्विनचं भाषण झालं, ही काम करणारी लोक आहेत. ही 24 तास जे सौ जकातेवेणी असतील, ही सगळी गवळी साहेबांची मिसेस असतील, 24 तास आपल्या सेवेमध्ये असतील आणि आपल्या कुठल्याही अडीअडचणीमध्ये ही लोक आपल्यापर्यंत येतात. आणि दोन्ही प्रभागाला मी सांगतो की जे जे उमेदवारांनी सगळ्यांनी माघार घेतली, आपण काही काळजी करू नका. आपल्या सगळ्यांशी चर्चा करून आपल्याला हे 2 प्रभागाचं विकासाचं काम करायचं, ह्याचा शब्दही मुश्रीफ साहेब आणि आम्ही दोघं मिळून तुम्हाला देतो. तुम्ही जाताना हे 6 हे नगरसेवक खुर्चीवर बसायला ही नावं आहेत, ठीक आहे, त्यांच्या घराबाहेर ती पाठी असेल, पण ही पाठी आपल्या सगळ्यांची आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी ह्याला जोर लावावा. माने वहिनी त्यांच्या कुटुंबाचा आपण विचार केला, त्याचा वारसा बघितला, तर मला असं वाटतं की त्यांच्या मगाशी ठरले की माने वहिनी खुर्चीवर बसतील. भैया माने म्हटले की नगरपालिकेत जाणार नाही, असं मगाशी आपण बोलला, मी नाही बोललो, बरोबर ना? बोलला ना? मी असं करा का नाही करा मी काय म्हणत नाही, तुम्ही असं फक्त बोलला, याचं फक्त मी नमूद केलं. आता तुमच्यामुळे मला पण बँकेत जाऊन बसायला अडचण होईल, माझे मेसेज चेअरमन असल्यामुळे मी बँकेत जायचं का नाही आता मला प्रश्न पडलाय. पण एक आहे की त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागेल. आणि राहिला प्रश्न, खरं म्हटलं तर इलेक्शन बिनविरोध व्हायला पाहिजे, पण ती झाली नाही. संविधानमध्ये प्रत्येकाला इलेक्शनला उभा राहायचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे पुढचं काढलेलं, पण त्याच्या पलीकडे काही प्रचार नाही. सोशल मीडियावर काही तर सोडावं, काही तर टीका टिप्पणी करावी. बरं, मुश्रीफ साहेब आणि आम्ही एकत्र आलो, याच्यावर मला एक कळत नाहीये की एवढं असंतुष्टपणा कशाला. याच्या आधी कागदमध्ये कागद काय राज्यामध्ये लोक एकत्र आलेली आहेत, त्याच्यामध्ये काय अपवाद आहे? मुश्रीफ साहेबचा इतिहास आपल्याला सांगतील, म्हणजे राजेसाहेब असतील, स्वर्गीय राजेसाहेब असतील, मंडलिक साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, बाबा सगळी एकत्र आली. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की मला कळत नाही की आम्ही एकत्र आलेल्यामुळे दुखणं आहे का मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एकत्र आणल्याबद्दल दुखणं आहे, हेच मला विषय कळत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो की आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी. आवर्जून मला या परिसरामध्ये साई मित्र मंडळचंही कौतुक मला करायचं आहे की फार उत्कृष्टरित्याने त्या मंडळाने इथं काम केलंय. येत्या काळामध्ये या मंडळाला आणखीन सामाजिक कार्यामध्ये पाठबळ देण्यासाठी नगरपालिकेच्या मार्फत अशी चांगली मंडळ आमच्या पार्टीची असतील, मुश्रीफ पार्टीची असतील, ह्या अशा चांगल्या मंडळांना पुढे आणखीन सामाजिक काम करण्यासाठी जे पाठबळ पाहिजे ते पाठबळ आम्ही देत राहू. असंच तुम्ही लोक काम करत राहा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.